बांधवांनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट येत आहे नमो शेतकरीच्या चौथ्या हप्त्याबाबत. विधानसभेत काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांनी काय नेमकं सांगितलेलं आहे, या योजनेचा हप्ता जो आहे तो कधीपर्यंत पडणार शेतकऱ्यांच्या अकाउंटवर, त्याच्याविषयी माहिती जी आहे ती सर्व आपल्याकडे आलेली आहे. आज दिनांक 13 जुलै 2024 रोजी विधानसभेत भाष्य करताना एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलेले आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आम्ही DBTद्वारे जो आहे तो सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंट्सवर जो आहे तो टाकत असतो दरवर्षी, आणि आता हा हप्ता जो आहे तो पुढील हप्ता देखील आम्ही टाकणार आहोत. आता तो कधी टाकणार त्याच्याविषयी विरोधी नेते यांनी जेव्हा विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की पुढील हप्ता जो आहे तो आम्ही येत्या आठवड्यात, म्हणजे मित्रांनो येत्या आठवड्यात तर कधी टाकणार, तर त्याच्याविषयी एक फायनल आणि अंतिम तारीख जी आहे ती त्यांनी पुढे सांगितलेलीच आहे. परंतु त्याच्या अगोदर त्यांनी हे देखील सांगितले की लाडकी बहीण योजना आणि तसेच आणखीनही भरपूर योजना ज्या आहेत ते आम्ही पुढील येणाऱ्या कार्यकालात आम्ही सर्व शेतकऱ्यांसाठी आणणार आहोत, आणि तसेच कर्जमाफीचा निर्णय देखील ते लवकरच घेणार आहेत, असे देखील भाष्य त्यांनी या विधानसभेत बोलताना केले आहे. आता त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा राहिला म्हणजे चौथा हप्ता नमो शेतकरी योजना 2023-24 या योजनेचा चौथा हप्ता जो आहे तो कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पडेल. म्हणजे आता ते DBTद्वारे तर पाठवणारच आहेत, परंतु DBTमध्ये जर काही अडचण आली तर तो हप्ता पडण्यासाठी किती उशीर होणार त्याच्याविषयी देखील इतर माहिती जी आहे ती अपडेट्स आपण इतर काही सोर्सकडून घेतलेल्या आहेत. आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी अजून काही भरपूर घोषणा ज्या आहेत त्या नवीन करणार आहेत. आता सध्या लाडकी बहीणविषयी त्यांनी भरपूर माहिती, एक नवीन JR देखील आताच रिलीज केलेला आहे, आणि अशा प्रकारे नमो शेतकरी योजनेमार्फत देखील ते आता येणाऱ्या 23-24 जुलैला ते नमो शेतकरीचा हप्ता देखील लवकरच रिलीज करणार आहेत. म्हणजे सध्या प्रोसेसिंगमध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत त्या प्रोसेसिंगमध्ये चालू आहेत, आणि याच्यानंतर नमो शेतकरीचा हप्ता जो आहे तुम्हाला 23-24 जुलैला नक्कीच तुमच्या खात्यात पाहायला मिळणार आहे. अशा प्रकारची अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती. या अपडेटबद्दल चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.